तर नर फूल जे असतंय ते असं असतंय आणि त्याला मागं फळ येण्यासाठी किंवा फळधारणासाठी मागं काहीच नसते, म्हणजे असं प्लेन असते ते. तर हे फूल आपल्याला काय करायचं आहे, सध्याला एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवतो. हे फूल घ्यायचं आणि ह्या फुलाचे कण आहेत ते फिमेल फुलाला लावायचे. आता तर हे आहे ते मादी फुल आहे. मादी फुलाला बघा खाली असं ओवरी किंवा फळ धरण्यासाठी थोडंसं ऑर्गन असते, ज्याला ओवरी म्हणतात किंवा आपण फळ म्हणू शकतो, जे पुढं जाऊन परागकरण झाल्यानंतर फळ होणार आहे. तर ह्या फुलात आणि ह्या फुलात तुम्हाला फरक दिसेल. तर हे आहे ते नर आहे आणि हे आहे ते मादी फुलं आहे. आणि ज्यावेळेस कीटक येतात तर ते काय करतात, ह्याच्यातले जे कण आहेत ते ह्या फुलावर असे सोडतात. तर आपण हे फक्त असं थोडंसं लावायचं त्याला आणि सोडून द्यायचं. हे दाखवतोय मी, हे नॅचरली होऊ शकते, काही काही ठिकाणी होत नाही, त्यामुळे तुम्हाला हे असं हाताने करायला पाहिजे. तर हे जे नर फुल आहे ते मादी फुलाच्या जवळ आणायला पाहिजे. परागकरण म्हणतो आपण किंवा परागीकरण म्हणतो. आता ह्याला परागीकरण झालं नाही त्यामुळे हे फूल असंच बावून जाणार, पण अजून त्याला चान्स आहे. इथं पण बघू शकता, इथं परागीकरण झालं नाही त्यामुळे ते बावून